हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे तुमच्या लाईफमध्ये आता सध्या काय चाललेलं आहे. हे मी एंजलकडून मेसेजेस घेणार आहे. तुमच्या लाईफमध्ये आता सध्या काय चाललेलं आहे आणि ते टॅरोट कार्डवरून क्लिअर करणार आहे. चला तर फ्रेंड्स, जो पण तुमचा प्रॉब्लेम आहे, जो पण तुमचं म्हणजे सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनला फोकस करा. त्यावरून एंजल तुम्हाला गायडन्स देतील. ह्या अंजेलिक गायडन्सनी, या टॅरो कार्डनी काहीतरी तुम्हाला एखादा सोल्युशन, गाईडलाईन नक्कीच मिळेल आणि तुम्हाला ज्या द्विधा मनस्थितीत जर तुम्ही असाल तर तुम्हाला पुढे जाण्यास किंवा एक डिसिजन घेण्यास मदत होईल. एंजल्स, प्लीज गाईड करा की माझ्या व्ह्यूअर्सना आता सध्याची परिस्थितीत कुठली गायडन्स हवी आहे, कुठला प्रश्न भेडसावत आहे तो मला क्लिअर कट सांगा. ओके, चला तर मी कार्ड्स काढते. पहिला कार्ड्स त्यांनी येस दिलेला आहे. हां, तुम्हाला कार्ड दिसतोय का व्यवस्थित? एक मिनटं. पहिला कार्ड त्यांनी येस दिलेला आहे. दुसरा कार्ड आहे आस्क युअर एंजल्स. आता आस्क युअर एंजल्स म्हणजे तुमच्या सल्लागार व्यक्ती किंवा एखादा मास्टर किंवा गुरु किंवा तुमचे म्हणजे इंट्युशन किंवा तुमच्या अंतर्मनाला तुम्ही विचारू शकता. फार फार तर कोणीच नसेल तर तुमचं अंतर्मन, तर तुम्ही विचारू शकता की माझा हा निर्णय किंवा ह्या बाबतीत मला ह्या संकटातून कसं काही मुक्त होता येईल किंवा मला ह्या गोष्टी त्या क्षेत्रात पुढे जायचं तर मी कसं जाऊ. जर कुठली हृदय मनस्थिती असेल तर, किंवा एखादा हेल्थ इश्यू असेल, रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, फायनान्स रिलेटेड तुम्ही त्रस्त असाल किंवा कुठली समस्या असेल आर्थिक प्रश्नाबद्दल, तर तुम्ही तुमच्या इंट्युशनला किंवा एखाद्या चांगल्या गुरुशी किंवा एखाद्या चांगल्या कन्सल्ट करू शकता, असं एंजल इथे गाईड करत आहे. टेक ॲक्शन. एंजल्स म्हणतात ते थांबू नका, ॲक्शन घ्या. चला तर मग आता ह्या 3 कार्डला मी टॅरोट कार्डनी क्लिअर करणार आहे. इथे येस कशासाठी आलं आहे तुम्हाला, कुठल्या सिच्युएशनसाठी, कुठल्या गोष्टीसाठी येस कार्ड दिलं आहे एंजलनी, आपण पाहून घेऊ. ओके एंजल मायकल, मला इथे क्लिअर करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी तुम्ही एंजेलिक गायडन्समध्ये येस कार्ड का दिलं. प्लीज गाईड मी. एक मिनटं वेट, माझे कार्ड जरा हे झाले होते. येस का दिला आहे. ओके, फर्स्ट कार्ड आलं आहे द वर्ल्ड. सेकंड कार्ड आलं आहे आस्क युअर एंजल. खूप छान कार्ड्स आले आहेत तुम्हाला आजच्या दिवसामध्ये. खूप सुंदर कार्ड्स आले आहेत, खूप सुंदर कार्ड्स आले आहेत. इथे जास्त मला क्लिअर करायची गरज नाही असं मला वाटते. पहिल्या कार्डला येस केलं आहे. जर तुम्हाला कुठलं वर्ल्ड टूर करायची असेल आणि तुम्ही जर संभ्रमित असाल की आता मी जाऊ की नको जाऊ, ही अपॉर्च्युनिटी स्वीकारू की नको स्वीकारू, किंवा तुम्ही तुमचं डिसिजन घेतलेला असेल आणि इतर जण म्हणत असतील की बाबा हा आपल्याच जगामध्ये आहे, आपल्याच मताशी ठाम आहे, तर ते तुमचं मत योग्य आहे, येस आहे. एंजल म्हणतात येस, ओके यू आर राईट, आणि तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. तर तुम्हाला एक छोटासा किंवा वर्ल्ड वाईड प्रवास इथे दर्शवतात एंजल. प्रवासासंदर्भात असेल तर इथे बिग येस आहे. इतर कुठल्या गोष्टींचा म्हणजे एखादा कार्मिक ह्याच्यामध्ये तुम्ही सापडला असाल किंवा पॅटर्नमध्ये असाल, टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये, तर इथे कर्मा तुमचा क्लोज होतो आहे, त्यासाठी पण बिग येस देतात आहे. त्यासाठी थोडा वेळ पण नाही झाला, आता फक्त एक हा मंथ किंवा पुढचा मंथ थांबलात तरी तुमचा हा कर्मा सायकल पूर्ण एंड होतो आहे, असंही तिथे दर्शवतात एंजल. त्यासाठीही बिग येस दिलेला आहे त्यांनी. आणखीन फार फार तर असं म्हणू शकतो आपण की खूप आता चांगली सायकल तुमच्यासाठी, नवीन सायकल, ब्राईट फ्युचरची सायकल इथे तुमच्यासाठी अहेड पुढे ठेवलेली आहे, त्यात तुम्ही पदार्पण करणार आहात. तर फर्स्ट कार्ड येससाठी, सगळ्या गोष्टीसाठी. जर तुम्ही हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तुमचे, तर तेही तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. सगळे आर्थिक असतील,
सामाजिक असतील, भौतिक असतील, मटेरियलिस्टिक असतील किंवा कुठे जाण्याच्या संदर्भात असतील, जॉब, बिझनेस रिलेटेड असतील, वर्ल्ड वाईड टूर करायची असेल किंवा कुठलाही प्रवास छोटा, तर त्यासाठी येस येथे दिलेला आहे. सेकंड कार्ड आस्क युअर एंजल्स. आस्क युअर एंजल्स म्हणजे तुम्हाला काही गोष्टींसाठी तुमच्या इंट्युशनला किंवा एखाद्या चांगल्या कन्सल्टंटला विचारायची गरज आहे. जर तुम्ही ते केलात तर तुमचा फ्युचर ब्राईट आहे. इथे द सनचा कार्ड आहे. द सनचा कार्ड ब्राईटनेस आणतो, प्रगती दर्शवतो, प्रोग्रेस, प्रगती, हॅपीनेस. आणि जर तुम्हाला एखाद्या बेबीची एक्सपेक्टेशन असेल किंवा कन्सीव्ह करायचं असेल, खूप वर्षापासून तुम्ही जर प्रयत्न करत असाल, तर इथे बिग येस आहे. आणि तुम्ही जर कन्सल्ट केलात आणि त्यांचा सल्ला घेऊन जर पुढे गेलात, तर तुम्हाला इथे द सनचा कार्ड आलेला आहे. म्हणजे एकदम खूप पॉझिटिव्ह असा कार्ड आहे. तुम्हाला बेबी बॉय इथे दर्शवतोय फॉर फ्युचरमध्ये. मी याच्यासाठी जेंडर इथे हे केलं आहे, स्पेसिफिक केलं आहे, कारण की हा जो कार्ड आहे तो द सनचा आहे. द सन म्हणजे एक जेंडर स्पेसिफिक म्हटलं तर म्हणजे इथे टॅरो जेंडर स्पेसिफिक नाहीत, एनर्जी बेसवर आहेत. पण सनसाठी जर प्रयत्न करत असेल, मुलग्यासाठी जर प्रयत्न करत असतील, तर इकडे बिग येस आहे. तिसरं का, जर काही लोक रिलेशनशिपमध्ये जर कोणाला जर त्यांनी काही गोष्टी अडून धरल्या असतील किंवा काही गोष्टी सॉल्व केल्या नसतील, अजून त्यांनी तसंच म्हणजे कुठेतरी अडून थांबलेले आहात, हे तर इथे स्पष्ट दिसतंय. तर टेक ॲक्शन घ्या, ती गोष्ट सॉल्व करा आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळणार आहे, हॅपी फॅमिली. हा हॅपी फॅमिलीचा कार्ड आलेला आहे. पण तुम्ही जर ॲक्शन घेतली तरच तुमची हॅपी फॅमिली इथे होऊ शकते. ॲक्शन घेतली नाही, काही प्रश्न सॉल्व केले नाही, पुढाकार घेतला नाही, नमतं घेतलं नाही, जर तुम्ही तुमच्या अहमभावमध्ये राहिलात, तर इथे काही होण्यासारखं नाही. जर तुम्ही सगळं काही सॉल्व करून, सॉर्ट आउट करून फर्स्ट ॲक्शन घेतली, तुम्ही फर्स्ट स्टेप घेतली, तर इथे हॅपी फॅमिलीचा कार्ड आलेला आहे. खूप छान अशी रीडिंग आलेली आहे. खूप ब्राईट असं म्हणजे खूप सुंदर असे कार्ड्स आले आहेत तुमच्यासाठी आजसाठी. आणि खूप छान आहे. सगळ्या गोष्टीसाठी येस आहे. कुठलंही तुमचं जर काम असेल त्यासाठी बिग येस आहे. प्रवासासाठी येस आहे. आणि पुढच्या प्रगतीसाठी, फायनान्ससाठी, सगळ्यांसाठी ब्राईट फ्युचर आहे. तत्पूर्वी तुम्ही गाईडलाईन घेतली पाहिजे. आस्क युअर एंजल किंवा मास्टरला किंवा गुरुला किंवा एखाद्या कन्सल्टंटचा कन्सल्ट करून घेतलात, सल्ला घेतला, तर इथे खूप उत्तम असं कार्ड तुम्हाला द सनचं आलेलं आहे. तिसरं म्हणजे टेक ॲक्शन ही तुम्हाला फक्त आणि फक्त एंजल सांगत आहे रिलेशनशिपमध्ये, नातेसंबंधांमध्ये जर कुठे कटुपणा आलेला असेल किंवा कुठे मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज झाला असेल, तर तिथे नमतं घ्या. आपली चुकी आहे तर प्रथम तुम्ही स्टेप घेऊन सॉरी म्हणा किंवा समोर ज्याची चुकी असेल तर त्यांना फॉरगिव्ह करा. आणि जर नातं महत्त्वाचं असेल तर तुम्हीच पुढाकार घेऊन त्यांना माफ करून ते सॉर्ट आउट करून तुम्ही फर्स्ट ॲक्शन घ्या. टेक ॲक्शनचं कार्ड आलेलं आहे. तर फ्रेंड्स, कसा होता माझा हा एंजल कार्ड्स प्लस टॅरोटचा रीडिंग, मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.